नमस्कार, मी मधुरिमा. विद्यार्जन सायन्स अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 12th स्टँडर्डचा सेकंड चॅप्टर दॅट इज द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. जसं या इमेजमध्ये तुम्हाला काही लोअर ॲनिमल्स दिसत आहेत, काही हायर ॲनिमल्स दिसत आहेत. येस, त्यांच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. बट बिफोर गोइंग टू डिस्कस अबाउट दिस रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स वी शुड नो what is the reproduction. Reproduction is the one terminology. ह्याच्यामध्ये असं म्हणू शकतो की रिप्रोडक्शन एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये नेक्स्ट प्रोजेनी फॉर्म होते, नेक्स्ट जनरेशन फॉर्म होते, त्याला आपण म्हणतो दॅट इज द रिप्रोडक्शन. नाव व्हॉट इज द यूज ऑफ दॅट रिप्रोडक्शन. का होतं हे सगळं रिप्रोडक्शन? टू कॅरी आउट द लाईफ प्रोसेसेस. पुढे लाईफ जाण्यासाठी काय गरजेचं आहे तर रिप्रोडक्शन. कारण की विदाउट रिप्रोडक्शन द लाईफ कॅन नॉट प्रोसीड. लाईफ पुढे जाऊ शकत नाही जर तिथे रिप्रोडक्शन नसेल तर. ऑब्वियसली तुम्ही कन्सिडर करा की एखादा सिंगल पेरेंट आहे आणि त्यांचं रिप्रोडक्शन नाही झाले, म्हणजे नेक्स्ट प्रोजेनी फॉर्म नाही झाली. नेक्स्ट प्रोजेनी फॉर्म नाही झाली तर मग तिथे काय होणार आहे, कुठेतरी जाऊन त्यांचं लाईफ काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. सो टू कॅरी आउट द लाईफ फर्दर द रिप्रोडक्शन इज द व्हेरी एसेन्शियल. नाव the reproduction can be carried out by the two ways. म्हणूनच आपण म्हणू शकतो the mode of reproduction काय two types आहेत. The one we call it as that is the asexual reproduction and another we call it as that is the sexual type of the reproduction. So these are the modes of the reproduction. आता asexual reproduction मध्ये काय होतंय सगळ्यात अगोदर ते बघूयात. Asexual reproduction that means the only single parent is getting involved in such a type of the reproduction that we call it as that is the asexual reproduction. म्हणजेच मी असं इथे लिहू शकते काही कॅरेक्टरिस्टिक्स असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या की काय सिंगल पेरेंट इन्वॉल्व आहे. ठीक आहे. आणि जर सिंगल पेरेंट इन्वॉल्व आहे तर सिंगल त्याच्यापासूनच काय होणार आहे, जी नेक्स्ट प्रोजेनीला येणार आहे. म्हणजेच ह्यांची जी प्रोजेनी फॉर्म होईल ती मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली काय असेल, similar. That means the progeny which is getting formed by the asexual reproduction, that progeny is the morphologically and genetically similar with their parents. Morphologically and genetically सिमिलर विथ देअर पेरेंट्स. आणि मग अशा प्रोजेनीला आपण काय म्हणतो की जी मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली सिमिलर आहे, त्यांच्या पेरेंट्ससारखी आहे, त्यांना आपण म्हणतो दीज आर नथिंग बट दीज आर द क्लोन्स. मग असं बऱ्याचदा विचारतात व्हॉट आर द क्लोन्स. द क्लोन्स इज नथिंग बट द प्रोजेनी विच इज गेटिंग फॉर्म by the asexual mode of the reproduction where they are morphologically and genetically similar with their parents. त्यांना आपण काय म्हणतो दॅट इज द क्लोन्स. ऑब्वियसली जर एकच पेरेंट्स इन्वॉल्व आहे तर त्याचेच फक्त जीन जाणार आहे, आणि जर फक्त त्याचेच जीन जात आहेत, त्याचेच जीन एक्सप्रेस होतील नेक्स्ट प्रोजेनीमध्ये, दॅट मीन्स दे आर टोटली सिमिलर. क्लियर? और वी कॅन से दे आर टोटली द आयडेंटिकल. सो this is the some characteristics of the asexual type of the reproduction. Now moving towards the types of the asexual reproduction, because the different organisms having the different types of the asexual reproduction. मग कोणते कोणते टाइप्स आहे तर ह्याच्यामध्ये मेनली इन द केस ऑफ द ॲनिमल्स वी आर गोइंग टू कन्सिडर दॅट इज द बायनरी फ्युजन, फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग. असे 3 टाइप्स आहेत. मग आता 3 टाइप्समध्ये बघूयात बायनरी फ्युजन काय आहे, मग बघूयात फ्रॅगमेंटेशन हा प्रकार काय आहे, आणि त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत बडिंग. नाव मूव्हिंग टुवर्ड्स द फर्स्ट दॅट इज द बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन तुमच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की बायनरी दॅट मीन्स 2 पार्ट्स होणार आहेत. फ्युजन म्हणजे सेपरेट आउट, 2 पार्ट्स सेपरेट आउट होणार आहे, त्याला आपण म्हणतो दॅट इज द बायनरी फ्युजन. मग बायनरी फ्युजन कोणामध्ये तुम्हाला बघायला मिळतं, जर तुम्ही बॅक्टेरियाज कन्सिडर केले तर बॅक्टेरियामध्ये बघायला मिळतं. त्यानंतर अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, ह्यांच्यामध्ये काय तुम्हाला बायनरी फ्युजन बघायला मिळेल. आता बायनरी फ्युजन कसं असतं की याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 पार्ट्स तयार होतात, त्याला बाय मीन्स 2, फ्युजन दॅट मीन्स सेपरेटिंग आउट. सो there are the certain again we can say there are the types of the binary fission. The one is the longitudinal, then another one is the transverse, and third one is the irregular binary fission.
मग फर्स्ट जे आहे ज्याला आपण म्हणतो लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन, ॲज यू कॅन सी इन दिस डायग्राम, इथे जे फिजन झालेले ते अशा प्रकारे झालेलं आहे. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द लॉन्जिट्युडनरी बायनरी फिजन. मग ट्रान्सवर्स टाईपचं काय आहे, तर तुम्हाला इथे पॅरामेशियम दिसत असेल. ह्या पॅरामेशियममध्ये काय होतं, ते ट्रान्सवर्स टाईपचं फिजन होतं. आणि थर्ड जे आहे ते इररेग्युलर, म्हणजे अमिबा तुम्हाला दिसत असेल. अमिबाचा शेपच कसा असतो, इररेग्युलर. सो इथे फिशन कसं होणार आहे, इररेग्युलर टाईप ऑफ द फिशन दॅट इज कॅरीड आउट इन द केस ऑफ द अमिबा. क्लिअर. सो हे काय झाले, हे झाले फिशनचे टाईप. आता जेव्हा कधी हे असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन कॅरी आउट होतं किंवा असं बायनरी फिशन वगैरे ही प्रोसेस होत असते, तर तेव्हा स्टेप्स काय आहेत, तर पहिले सगळ्यात अगोदर आपल्याला काय लागणार आहे, पेरेंट्स लागणार आहे. पेरेंट्सच्या नंतर काय होणार आहे, त्यांचा जो जेनेटिक मटेरियल आहे त्यांचं ड्युप्लिकेशन होणार आहे, म्हणजेच रेप्लिकेशन होणार आहे. जेनेटिक मटेरियल फुल्ली फॉर्म झाल्याच्या नंतर काय होणार आहे, सेल्स ज्या आहेत त्या सेपरेट आउट होतील विथ देअर सायटोप्लाझम. आणि अशा प्रकारे जी सेपरेट झालेलं पार्ट आहे सेल, दॅट इज नथिंग बट दॅट इज द होल इंडिव्हिज्युअल. म्हणजेच एका पेरेंट्सपासून काय झालं, त्यांनी स्वतःची प्रोजेनी फॉर्म केलेली आहे. अँड दॅट इज अ सेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन. नाव सेकंड व्हॉट वी हॅव डिस्कस, सेकंड आपण बघितलं होतं फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन याच्या नावामधूनच समजते की फ्रॅगमेंटेशन म्हणजे क्लिवेज किंवा तुकडे होणं. मग एखादा असा प्राणी आहे ज्याचा ऑलरेडी तुकडा पडलेला आहे आणि मग त्याच्यापासून नवीन प्राणी तयार होतोय, त्याला आपण म्हणतो दॅट इज द फ्रॅगमेंटेशन. तुम्ही बऱ्याचदा हॉलिवूड मूवीमध्ये वगैरे बघितलं असेल, स्टारफिश किंवा मग तुम्ही इवन हायड्राज पण बघायला मिळालेलं असेल. त्या मूवीमध्ये दाखवतात की त्याचा एक छोटासा तुकडा बाजूला पडतो आणि त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. तर अशा प्रकारचे मूवीज तुम्ही बघितले असतील, तर तेच प्रकार हा आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनचे एक्झाम्पल्स बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल इज द प्लॅनेरिया. प्लॅनेरिया तुम्हाला इथे दिसते ह्या डायग्राममध्ये. ह्या डायग्राममध्ये बघितले तर ह्यांना प्लॅनेरिया काय होते, दोन डिफरंट पार्ट्समध्ये डिवाइड होत आहेत. दोन डिफरंट पार्ट्स म्हणजे अप्पर बॉडी पार्ट आणि हा लोअर बॉडी पार्ट. अप्पर बॉडी पार्ट जर सेपरेट झाला तर अप्पर बॉडी पार्ट पूर्णपणे ऑर्गॅनिझम एक सेपरेट इंडिव्हिज्युअल तयार होतोय आणि लोअर बॉडी पार्ट पण पूर्णपणे एक इंडिव्हिज्युअल तयार होतोय. येस, समवॉट इमॅजिनरी वाटेल, बट दॅट इज द प्रोसेस विच इज गेटिंग कॅरीड आउट इन द केस ऑफ द प्लॅनेरिया. त्यानंतर बघूयात हायड्रास. हायड्रासमध्ये तुम्हाला माहिती आहे हायड्रासचं स्ट्रक्चर कसं असतं. अशी त्याची लोअर बॉडी असते, त्यानंतर वरती असे फिन्स असतात त्यांचे हायड्रासचे. सो जर ह्या हायड्रासचं कटिंग झालं किंवा छोट्या छोट्या पार्ट्समध्ये त्याचे फ्रॅगमेंट्स तयार झाले, तर प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे तो सेपरेट एक इंडिव्हिज्युअल बनू शकतो, एक सेपरेट हायड्रा बनू शकतो. म्हणजे जर इथे मी ह्या हायड्राचा हा पार्ट कट केला, हा पार्ट कट केला, हा केला आणि हा एक केला, तर ह्याच्यापासून जर 4 फ्रॅगमेंट्स होत असतील तर 4 डिफरंट ऑर्गॅनिझम्स फॉर्म होणार आहेत. दॅट मीन्स every part is having the ability to form a new individual in the case of the fragmentation. त्यानंतर स्टारफिश बघूयात. स्टारफिश स्टारसारखा दिसणारा ओशन्समध्ये जास्तीत जास्त आढळून येतो, समुद्र पाण्यामध्ये. स्टारफिशचा पण कुठलाही एखादा फ्रॅगमेंट जर बाजूला पडला असेल तर तो फ्रॅगमेंट स्वतः पूर्ण इंडिव्हिज्युअल तयार होऊ शकतो. दॅट प्रोसेस वी कॉल इट एज दॅट इज द फ्रॅगमेंटेशन. मग तुम्ही म्हणणार हे फ्रॅगमेंटेशन कधी घडून येईल किंवा कोण घडवून आणतं, तर बाय एनी मीन्स कुठल्याही एखाद्या रिझनमुळे जर त्यांच्यामध्ये तुकडे झालेले असतील तर तेव्हा ते काय होणार आहे, तो जो सेपरेट झालेला तुकडा आहे तो सेपरेट इंडिव्हिज्युअल तयार होईल. दॅट प्रोसेस वी कॉल इट एज दॅट इज द फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनचे एक्झाम्पल काय बघितले, प्लॅनेरिया, हायड्रास अँड स्टारफिश. ओके. सो इन द असेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन द लास्ट टाईप इज द बडिंग इन द ईस्ट. बडिंग इन द ईस्ट जर तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल की ही एक ईस्ट आहे. मग आता ही ईस्ट कोणती आहे, तर येस जी आपल्याला माहिती आहे युनिसेल्युलर सिंगल युकॅरियोटिक सेल जे आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द ईस्ट. आता ईस्ट जो बेकरीमध्ये यूज होतो, बेकर्स ईस्ट ज्याला म्हणतो, दॅट इज द ईस्ट. मग आता हा जो ईस्ट आहे, येस त्याला पण काय स्वतःचा न्यूक्लियस आहे. पहिल्यांदा न्यूक्लियसचा रेप्लिकेशन होईल, 2 न्यूक्लियस तयार होतील. 2 न्यूक्लियस तयार होतील तर ह्या पेरेंट बॉडीला लागून एक बड तयार होईल. म्हणजे हा पेरेंट झाला, हा यंग वन झालेला आहे. मग आता हा बड तयार झाला, त्यांचे न्यूक्लियस काय झाले, सेपरेट आउट झाले. जसे न्यूक्लियस सेपरेट आउट झाले तर हा बड काय होतो, हा पण पेरेंट बॉडीपासून सेपरेट आउट. म्हणजे ही जी खालची मोठी बॉडी दिसते लार्जर वन, ही काय पेरेंटल आणि ही काय यंग जो फॉर्म होणार आहे फ्युचर प्रोजेनी.
मग आता हे काय होणार आहे, तर हा बर्ड सेपरेट आउट होईल तर तो बर्ड स्वतः एक इंडिव्हिज्युअल बनेल, म्हणजे हा एक वेगळा ईस्ट तयार होईल आणि त्यांचा पेरेंट बॉडी आहे. अँड इन दिस वे बाय द बडिंग प्रोसेस the asexual reproduction can be carried out, and the example of the reproduction by budding याचं एक्झाम्पल काय आहे, तर ईस्ट हे एक्झाम्पल आहे. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन जेव्हा कधी कॅरी आउट होतं तर त्याच्या स्टेप्स काय आहे, तर त्यांना पेरेंट असणं, त्यांच्याकडे पेरेंट बॉडी गरजेचे आहे. त्यानंतर इथे त्यांचं DNA शुड बी रेप्लिकेटेड, आणि DNA एकदा का सेपरेट आउट झाला तर मग त्यांची पूर्ण बॉडी जी आहे ती सेपरेट आउट होती, म्हणजे यंग वन्सची बॉडी सेपरेट आउट होती. अँड इन दिस वे द प्रोसेस इज कॅरीड आउट. आता इथे जर तुम्ही तिन्ही ह्याच्यामध्ये बघितलं तर दुसऱ्या कोणत्याही गॅमेटची गरज पडलेली नाही, फक्त एक सिंगल पेरेंटची गरज होती. त्या एका सिंगल पेरेंट्सने रिप्रोडक्शन केलेलं आहे, नेक्स्ट जनरेशन फॉर्म केलेलं आहे. दॅट मीन्स इन द असेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन देअर इज द नो मिओसिस कॅन ऑकर, देअर इज द नो एनी फ्युजन ऑफ द गॅमेट्स किंवा झायगोट वगैरे असा कुठलाही प्रकार होत नाही. अँड दॅट्स वाय दॅट प्रोजेनी विच इज गेटिंग फॉर्म, म्हणजे ही जी प्रोजेनी असेक्शुअल रिप्रोडक्शनने फॉर्म होते ती टोटली आयडेंटिकल असते, मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली एकदम आयडेंटिकल असते, त्यांच्या पेरेंट्ससारखी असते. ॲज कम्पॅरिझन तुम्ही जर सेक्शुअल रिप्रोडक्शन सोबत केलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्युजन होतं, 2 गॅमेट्स लागत आहेत, गॅमेट्समध्ये 2 डिफरंट जीन्स एकत्र येत आहेत आणि त्यामुळे व्हेरिएशन्स क्रिएट होते नेक्स्ट प्रोजेनीमध्ये. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की जो प्रोजेनी आहे, म्हणजे 2 पेरेंट्स आहे आणि त्यांचा जो प्रोजेनी आहे तो एक्झॅक्टली सिमिलर नाही आहे, बरंचसं व्हॅरिएशन्स आहे. का? कारण की 2 डिफरंट टाईप्स ऑफ द जीन्स इज कमिंग इन 1 सिंगल प्रोजेनी, आणि एक्सप्रेशन वेगळं असू शकतं, तिथे माइट बी रिकॉम्बिनेशन झालेलं असू शकतं आणि त्यामुळे व्हेरिएशन्स क्रिएट होतात. बट इन द केस ऑफ द असेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन देअर इज द नो एनी टाईप ऑफ द व्हेरिएशन्स यू कॅन ऑब्झर्व ओव्हर हिअर. तुम्ही ऑब्झर्व करू शकत नाही कुठल्याही प्रकारचे व्हेरिएशन्स, कारण की व्हेरिएशन नसतातच, एकच पेरेंट्स आणि त्यांची प्रोजेनी बस. अँड in this way we have completed the first part of the reproduction in lower and higher animals. त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं असेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन. सो थँक्यू सो मच. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.